Hello friends, thank you so much for response you gave to my first video. Let's start today's video. Today we will see the stability of carbocations. Carbon atom bearing only 6 electron in its outermost shell. कार्बन ॲटमवर जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तेव्हा त्याला म्हटलं जाते कार्बोकॅटायन्स. तो त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्यालाच म्हटलं जाते कार्बोकॅटायन्स. सेकंड त्याचं जे दुसरं कॅरेक्टर आहे ते आहे द कार्बोकॅटायन इज sp2 हायब्रिडाइज. sp2 हायब्रिडाइज आहे म्हणजे 1s ऑर्बिटल अँड 2p ऑर्बिटल, दॅट इज द प्लेनर स्ट्रक्चर कसं राहील, प्लेनर राहील. तिसरं जे आहे ते आहे कार्बोकॅटायन इज हायली रिॲक्टिव्ह बिकॉज ऑफ इट्स इनकम्प्लीट ऑक्टेट. त्याचं जे ऑक्टेट आहे ते इनकम्प्लीट आहे, आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन्स आहे, त्यामुळे तो जास्त रिॲक्टिव्ह राहील. जेवढा ऑक्टेट इनकम्प्लीट तेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त. इट इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट. तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट ऑबियसली जर आउटरमोस्ट शेलमध्ये जर इलेक्ट्रॉन्स नसेल, ऑक्टेट जर इनकम्प्लीट असेल तर तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळे तो बिहेव करतो लेविस ॲसिडसारखा. 3 फॅक्टर्स जे आहे ते कार्बोकॅटायन्समध्ये इफेक्ट करतात. पहिला जो आहे रेझोनन्स इफेक्ट, सेकंड जो आहे तो आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि थर्ड जो आहे तो आहे हायपर कॉन्जुगेशन. तर बघा कार्बोकॅटायन्स, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ टर्शरी कार्बोकॅटायन. हे जे आहे ते टर्शरी कार्बोकॅटायनचं एक्झाम्पल आहे. ते इथे आपण जे 3 फॅक्टर्स बघितले होते, रेझोनन्स इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायपर कॉन्जुगेशन, ते 3 जे इफेक्ट आहे त्याचा इफेक्ट कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवर काय इफेक्ट पडतो. पहिला जो आहे मोर रेझोनन्स मोर स्टॅबिलिटी. जेवढे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जास्त असेल तेवढी त्याची जे कार्बोकॅटायनची जी स्टॅबिलिटी आहे ती काय असते, जास्त. जसं जेवढे जास्त फ्रेंड्स तेवढी जास्त मदत, म्हणजेच त्याची स्टॅबिलिटी काय राहील, जास्त. देन थर्ड जो आहे तो आहे अल्फा हायड्रोजन ॲटम. जेवढे अल्फा हायड्रोजन ॲटम जे आहे ते जास्त असेल तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते. अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणजे काय असतो तर पॉझिटिव्ह चार्ज कंटेनिंग कार्बन ॲटम. पॉझिटिव्ह चार्ज हा जो आहे हा कार्बोकॅटायन्स आहे, तर याला अटॅच असणारा जो कार्बन आहे त्या कार्बनला जो हायड्रोजन अटॅच असतो त्याला म्हटलं जाते, हा जो कार्बन आहे त्याला म्हटलं जाते अल्फा कार्बन, आणि या अल्फा कार्बनला जो हायड्रोजन अटॅच असतो त्याला म्हटलं जाते अल्फा हायड्रोजन ॲटम. आता आपण इथे जे स्टॅबिलिटी आहे कार्बोकॅटायनची ती आहे टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन. सेकंडरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन मिथिल कार्बोकॅटायन. ही जी आहे ही आहे स्टॅबिलिटी. टर्शरी कार्बोकॅटायन हे मोर स्टेबल आहे कारण इथे 3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहे, म्हणजे प्लस आहे इफेक्ट. इथे 2 इलेक्ट्रॉन